हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण माहेश्वर सूत्रांबद्दल पाहू। माहेश्वर सूत्र त्यांनाच विविध नावांनी संबोधले जातात। ते नाव पहा: शिवसूत्र, अनादिसूत्र, प्रत्याहार सूत्र, रुद्रसूत्र, अक्षर समामनाय, वर्ण समामनाय आणि वर्णवेद असे विविध नावं दिलेले आहेत। पण का दिलेले आहेत असे विविध नावं? प्रत्येक नावाचा त्याचा वेगळा अर्थ आहे। माहेश्वर, शिव आणि रुद्र हे तिन्ही जे आहेत भगवान शंकराची नावं आहेत। आणि भगवान शंकराच्या नावावरून का बरं या सूत्रांना दिलेलं आहे नाव? कारण की भगवान शंकर जेव्हा तांडव नृत्य करत होते तेव्हा त्या तांडव नृत्याच्या समाप्तीच्या वेळेस त्यांनी जो डमरू वाजवला, त्या डमरूच्या आवाजापासून जे ध्वनी निर्माण झाले, त्या ध्वनींपासून महर्षी पाणिनींनी ते ध्वनी ऐकून जे माहेश्वर सूत्र आहे त्याची रचना केली। म्हणून यांना माहेश्वर सूत्र, शिवसूत्र, रुद्रसूत्र म्हणतात। नंतर पहा, अनादिसूत्र, प्रत्याहार सूत्र। या माहेश्वर सूत्रापासून प्रत्याहार निर्मिती केली जाते। प्रत्याहार म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार आहोत। प्रत्याहार निर्मिती केली जाते म्हणून प्रत्याहार सूत्रे। आणि त्या प्रत्याहारापैकी सर्वात पहिला प्रत्याहार जो आहे तो आहे अनप्रत्याहार। आणि अनप्रत्याहार असल्यामुळे प्रत्याहार सर्वात पहिला प्रत्याहार असल्यामुळे यांना अनादिसूत्रे म्हणतात। नंतर आहे अक्षर समामनाय। अक्षर समामनाय म्हणजे काय? माहेश्वरी सूत्रांपासून अक्षराचे ज्ञान होते। नंतर आहे वर्ण समामनाय। वर्ण समामनाय म्हणजे काय? माहेश्वरी सूत्रांपासून आपल्याला वर्णांचे ज्ञान होते। आणि वर्णवेद म्हणजे पण वर्णांचे ज्ञान माहेश्वर सूत्रांपासून होते, म्हणून त्याला वर्णवेद असे सुद्धा संबोधले जाते। नंतर पहा, हे जे माहेश्वर सूत्र आहेत त्याची रचना कोणी केली? महर्षी पाणिनी मुनींनी केली, ज्यांना की आपण आद्य व्याकरणकार म्हणून ओळखतो। आता या महर्षी पाणिनींबद्दल थोडंसं पाहू। त्यांचा काळ कोणता होता? तो होता इसवी सन पूर्व 5वे शतक। त्यांच्या आईचे नाव होतं दाक्षी आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव होतं अष्टाध्यायी। ज्या अष्टाध्यायीमध्ये 8 अध्याय आहेत, म्हणून त्याला अष्टाध्यायी असे सुद्धा म्हणतात। आणि प्रत्येक अध्यायात 4 भाग म्हणजे 4 चरण आहेत। आणि त्या 4 चरण असे 32 चरण आहेत। आणि यालाच त्यामुळे सपाद सप्तपदी सुद्धा म्हणतात। या अष्टाध्यायी ग्रंथाला सपाद सप्तपदी असे सुद्धा नाव आहे। नंतर आहे पाणिनी, जे मुनी आहेत पाणिनी, त्यांनी अष्टाध्यायीचा जो ग्रंथ रचला अष्टाध्यायी ग्रंथ जो रचला त्यामध्ये सूत्र स्वरूपात कमीत कमी शब्दात व्याकरणाचे नियम सांगितलेले आहेत। आणि त्याचाच अभ्यास करून व्याकरण सिद्धांत कौमुदी हा भट्टोजी दीक्षित यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे। कोणता? व्याकरण सिद्धांत कौमुदी। यामध्ये काय आहे? सूत्रांची वृत्ती सांगितलेली आहे। म्हणजेच जे अष्टाध्यायीमध्ये जे सूत्र सांगितलेले आहेत त्या सूत्रांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे या व्याकरण सिद्धांत कौमुदीमध्ये। त्यालाच काय म्हणतात? सूत्रांची वृत्ती दिलेली आहे। आणि यामध्ये काय सांगितलेले आहे? अष्टाध्यायी जे ग्रंथ आहे त्यामधले संधी, समाज इत्यादी जे आहे ते प्रकरणानुसार सूत्रे वेगवेगळी केलेली आहेत या व्याकरण सिद्धांत कौमुदीमध्ये। नंतर आले ऋषी वरदराज। त्यांनी काय केलं? लघु सिद्धांत कौमुदी हा ग्रंथ लिहिला। आणि लघु सिद्धांत कौमुदी याची जी सुरुवात आहे ती मंगलाचरणाने झालेली आहे। नंतर पहा, व्याकरण सिद्धांत कौमुदी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिलेला आहे भट्टोजी दीक्षितांनी। आणि ह्या व्याकरण सिद्धांत कौमुदी या ग्रंथाची संक्षिप्त म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये जी आवृत्ती काढली ती आहे सार सिद्धांत कौमुदी। सार सिद्धांत कौमुदी याची परत संक्षिप्त आवृत्ती, याचं परत शॉर्ट फॉर्ममध्ये एक काढली आणि ती झाली लघु सिद्धांत कौमुदी, जी की लिहिलेली आहे वरदराज यांनी। आणि हे कोणी लिहिलं? कोणता ग्रंथ लिहिला? काय आहे? हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या। ह्या गोष्टी MCQच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। नंतर पहा, व्याकरणाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे माहेश्वर सूत्रापासून। आणि माहेश्वरच लिहितो आपण। पहा, खूप जण प्रोनाउन्स करताना चुकीचं प्रोनाउन्स करतात की माहेश्वरी सूत्र। तर असं नाही म्हणायला पाहिजे, कारण की माहेश्वरी हा जो शब्द आहे तो आहे स्त्रीलिंगी। आणि सूत्र हा शब्द जो आहे तो आहे पुल्लिंगी। मग स्त्रीलिंगी विशेषण जेव्हा आपण वापरू आणि पुल्लिंगी विशेष्य वापरू हे चुकीचं ठरतं। जेव्हा विशेषण हे जे स्त्रीलिंगी असेल तर विशेष्य सुद्धा स्त्रीलिंगीच असायला पाहिजे। जसे की माहेश्वरी परंपरा हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी। मग माहेश्वरी त्यासोबत वापरतात स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे।
मग काय होईल? माहेश्वरी परंपरा, कारण की दोन्ही स्त्रीलिंगी आहेत, विशेषण आणि विशेष्य सुद्धा. परंतु आपण माहेश्वरी सूत्र असं नाही म्हणू शकत, कारण की माहेश्वरी हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी, आणि सूत्र हा शब्द आहे पुल्लिंगी, त्यामुळे हे चुकीचं ठरतं. नंतर पहा, आपण काय म्हणू शकतो मग? माहेश्वर सूत्र, हे पुल्लिंगी, हे पुल्लिंगी, किंवा मग माहेश्वरानी सूत्रानी असं सुद्धा म्हणू शकतो. आता पाहू माहेश्वर सूत्राबद्दल कसा निर्मिती झाली. ह्यामधली ही जी सर्वात पहिली लाईन आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे दुसऱ्या लाईनपेक्षा. ही वाटलं तर तुम्ही पाठ पण करू शकता, नाही केले तरी काही हरकत नाही. पण हे पहा, पहिली लाईन काय म्हणते? नृत्य अवसानो नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम ऊर्ध्वतु कामः सनकादी सिद्धान एतत् विमर्शे शिवसूत्र जालम. याचा अर्थ पाहू. नृत्य अवसानो, नृत्य थांबविल्यावर नटराज राजो, नटराज कोण आहेत? नटराज काय आहे? नटराज नृत्याचे राजो म्हणजे नटराज नृत्याचे जे स्वामी आहेत. नटराज नृत्याचे स्वामी कोण आहेत? भगवान शिव. इथे पहा, हा समास वापरलेला आहे, बहुव्रीही समास, जे की नटराज नृत्याचे स्वामी कोण आहेत? भगवान शिव. त्यांनी काय केलं? ननाद म्हणजे वाजविले. काय वाजविलं? ढक्काम. ढक्काम म्हणजे काय? डमरू. ह्या डमरूपासूनच माहेश्वरी सूत्राची उत्पत्ती झालेली आहे. पहा, हे पहा, हे डमरू किती वेळा वाजवला? नवपंचवारम, 9 + 5 वेळेस वाजवला. इथे 5 + 9 नाही आहे, हे लक्षात ठेवा. 9 + 5च आहे. 9 + 5 वेळेस वाजवला. काय? नृत्य थांबविल्यावर भगवान शिव यांनी डमरू वाजवला 9 + 5 वेळेस. आणि त्या डमरूचा आवाज ऐकून सनकादी ऋषी जे आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी शिवसूत्र जालम म्हणजे शिवसूत्रांची रचना करण्यात आली. ते कोणकोणते आहेत? शिवसूत्र जालम, जे शिवसूत्र आहेत, माहेश्वर सूत्र, त्यांची रचना जी केलेली आहे ती पहा. कोणकोणते आहेत माहेश्वरी सूत्र? माहेश्वर सूत्र पहा, त्यांचा उच्चार कसा करतात ते नीट व्यवस्थित पहा. पहिले जे आहेत 9 + 5 वेळेस त्यांनी केलेलं आहे. पहा, सर्वात पहिलं सूत्र आहे अ इ उ न, अ इ उ न. दुसरं आहे रूर लूक. नंतर ए ओंग, आय औ छ, ह य व र ट. नंतर लन, य म ग न नम, झभय, घड दश, जब गड दश, ख फ छ ठ त च ट त व, कपय, शश सर हल. हे पूर्ण झाले माहेश्वरी सूत्र. माहेश्वर सूत्र किती आहे टोटल? 14. यांची संख्या आहे 14 माहेश्वर सूत्र. इति माहेश्वरानी सूत्रानी सूत्रानी अन आदि सज्ञार्थानी एषान्मन्त्या इतः हकार आदिषु अकारः उच्चारणार्थः लन मध्यतु इतसज्ञकः. याचा अर्थ पहा काय होतो. हे सर्व जे आहेत ते माहेश्वरी सूत्र आहेत, आणि हे जे सूत्र आहेत अन आदि सज्ञार्थानी, अन आदि सज्ञार्थ म्हणजे प्रत्याहार निर्मितीसाठी, अन आदि प्रत्याहार जे आहे त्यासाठी याचा उपयोग होतो. ह्या माहेश्वर सूत्राचं जे मुख्य प्रयोजन आहे ते आहे की प्रत्याहार निर्मिती, आणि दुसरं जे आहे त्याचं प्रयोजन की जी वर्णाची जी आहे ती ओळख व्हायला पाहिजे. प्रत्याहार निर्मिती हे त्याचं मुख्य प्रयोजन आहे. हेच पहा, एषान्मन्त्या इतः म्हणजे ह्या जे सगळे सूत्र आहेत त्याचे जे अंतिम वर्ण जे आहेत ते आहेत ईतसज्ञक. अंतिम वर्ण सर्वच्या सर्व ईतसज्ञक आहेत प्रत्येक सूत्राचं. पहा, पहिलं सूत्र काय आहे? अ इ ऊन. ह्यामधला जो अंतिम वर्ण आहे न, न जो आहे हा इथे आहे ईतसज्ञक. नंतरच्या सूत्रामध्ये रुरलू मधला क ईतसज्ञक. नंतर हे न, नंतर च, ट, न, म, न, श, श, व, य, र आणि ल असे प्रत्येक वर्णाच्या प्रत्येक जो सूत्र आहे त्याच्या शेवटचा जो वर्ण आहे तो आहे हलंत. हलंत असल्यामुळेच तो आहे ईतसज्ञक. असे टोटल ईतसज्ञक किती होतील? 14 सूत्र आहेत, परंतु 14 होतील मग. परंतु इथे काय 14 हलंत दिसत आहेत, परंतु पहा एखादा हलंत डबल पण येऊ शकतो. कोणता आहे का असा हलंत वर्ण जो डबल दिसत आहे? पहा बरं, शोधा. आहे, दिसत आहे का? हे पहा इथे न सारखा दुसरा गुढे आहे इथे सुद्धा. मग हा परत आलेला आहे, ह्याचा आपण परत काउंटिंगमध्ये घेतो. म्हणून जे अंतिम ईतसज्ञक वर्ण जे आपण पकडत आहोत
जे सर्वात शेवटीला आहेत ह्या सूत्राच्या ते किती असतील मग 13च असतील. हे जे परत परत आले ह्याचं परत परत काउंटिंगमध्ये नाही घ्यायचे. म्हणजे टोटल किती होतील अंतिम इतसंज्ञक वर्ण 13 होतील. परंतु माहेश्वर सूत्रामध्ये इतसंज्ञक वर्णाची संख्या किती असणार आहे 14च. पण हे कसं अशक्य आहे कारण की इथे पहा याचं पुढच्या ओळीमध्ये दिलेलं आहे त्यांनी इथे ते आपण पाहू. लन जो आहे हे लन हे जो आहे यामधला हा जो ल आहे तो ल आहे असा. यामध्ये जो आहे हा आहे जो आहे तो आहे अनुनासिक आणि त्यामुळे ह्याला पकडतात इतसंज्ञक. कोणत्या उपदेशे जनुनासिके या सूत्रानुसार त्याला पकडतात अनुनासिक आणि तो आहे इतसंज्ञक. मग त्यामुळे माहेश्वरी सूत्रामध्ये 14 इतसंज्ञक असतील टोटल. आता पहा दुसरी ओळीमध्ये काय म्हणतो तो हकार आदिषु अकारः उच्चारणार्थः लन मध्ये तू इतसंज्ञकः. हकार हकार म्हणजे ह आदी सर्व व्यंजन. इथे पहा ह पासून ह्या ह पासून ते हा इथपर्यंत हे सगळे काय आहेत व्यंजन आहेत. ह्या सगळ्या व्यंजनांमध्ये काय ह्या ह आदी सर्व व्यंजनांमध्ये इथं ह आधीच का म्हटलंय दुसरं कोणता का नाही कारण की इथं जी व्यंजनांची सुरुवात आहे ती ह पासूनच झालेली आहे. इथे अ ते च पर्यंतचे सर्व जे आहेत ते आहेत स्वर. हे पहा अ ई उ रू लू ए ओ आय ओ हे सर्व स्वर आहेत. जे इतसंज्ञक आहेत त्याला आपण गिनतीमध्ये धरत नाही. हे जे आहेत ते स्वर आहेत अ च पर्यंतचे. त्याच्या खालचे जे सगळे आहेत ते आहेत व्यंजन त्या आणि सुरुवात झालेली ह पासून म्हणून त्याला म्हणतात ह आदी. ह आदी सर्व व्यंजनांमध्ये आदिषु म्हणलंय. शू म्हणजे काय सप्तमी. सप्तमी म्हणजे मध्ये. ह्या सर्व व्यंजनांमध्ये अकार अकार म्हणजे काय अची ध्वनी लागते. अची ध्वनी लागते ह्या सर्वांमध्ये. पहा अची ध्वनी लागल्याच्या नंतरच ते व्यंजनांचा आपण उच्चार करू शकतो. व्यंजन हे स्वतंत्रपणे नाही राहू शकत. व्यंजन परतंत्र असतात म्हणजे ते स्वरांवर डिपेंड राहतात उच्चारण्यासाठी. म्हणून अची ध्वनी लागत असते. पहा इथे ह्या आदी सर्व व्यंजनांमध्ये कशासाठी उच्चारण करण्यासाठी. उच्चारणार्थः म्हणजे उच्चारण्यासाठी लागते. आता पुढं काय दिलेलं आहे पहा लन मध्ये तू इतसंज्ञकः. हा जो लन आहे लन इथे पहा लन ह्यामध्ये जो ल आहे तो ल असा आहे. लन म्हणजे अ आहे त्यात जो की अनुनासिक आहे आणि अनुनासिक असल्यामुळे तो उपदेश जनुनासिके या सूत्रानुसार तो कसा आहे इतसंज्ञक. म्हणूनच या इथे दिलेला आहे लन मध्ये तू इतसंज्ञक. लन हा मध्ये असून सुद्धा ल जो आहे हा मध्ये असून सुद्धा याला आपण इतसंज्ञक म्हणत आहोत. आपण पहिले काय ठरवलं होतं की जे सर्व सूत्राचे जे अंतिम वर्ण आहे त्याला आपण हलंत असल्यामुळे इतसंज्ञक म्हणायचं. परंतु हा जो ल न आहे आता काय म्हणतात ल लण हा मध्ये असून सुद्धा आपण ह्याला इतसंज्ञक मानत आहोत. म्हणून असे झाले 14 इतसंज्ञक वर्ण. ठीक आहे. आता पहा अंतिम वर्ण जे असतात ते काय आहेत. प्रत्येक सूत्राचा जो अंतिम वर्ण आहे तो कसा आहे हलंत. हलंत असल्यामुळे त्यात अ आहे का इथेच दिलेलं अ हलंत असणारे जे असतात पहा हे हलंत यांच्यामध्ये अ आहे का हलंत असणार नाही. म्हणून काय त्यांचं उच्चारण पण नाही करू शकत. उच्चारण्यासाठी काय लागतो अचा ध्वनी लागतो. परंतु इथे हलंत असल्यामुळे अ नसल्यामुळे त्याला उच्चारण नाही. आणि उच्चारण नाही म्हणजे काय त्याला ध्वनी पण नाही. आणि ध्वनी ज्याला नसतो तो वर्ण असतो का नाही. जो ध्वनी नसतो तो वर्ण सुद्धा नसतो. ज्याला ध्वनी नाही तो वर्ण पण नाही. आता पहा माहेश्वर सूत्रानुसार प्रथम स्वर वर्ण कोणता असेल. सर्वात पहिला स्वर वर्ण इथे सुरुवात कुठून झाली अ ने. अ असेल प्रथम स्वर वर्ण. नंतर पहा माहेश्वर सूत्रानुसार सर्वात पहिला व्यंजन वर्ण कोणता असेल. हा आहे सर्वात पहिला. व्यंजनांची सुरुवात कुठून होत आहे इथून. हा आहे सर्वात पहिला व्यंजन वर्ण कोणता आहे ह. आणि सर्वात शेवटचा व्यंजन वर्ण पण कोणता असेल हच असेल. पहा माहेश्वर सूत्रामध्ये असा कोणता वर्ण आहे ज्याची पुनरावृत्ती झाली असेल म्हणजे परत परत आलंय असं पाहिलं गेलं तर तो फक्त कोणता आहे हच आहे. दुसरा कोणताच नाहीये. पहा ह आहे
आणि जर दुसरा पाहायचं झालं हा आहे पूर्ण वर्ण. नंतर असं जर विचारलं की माहेश्वर सूत्रामध्ये असा कोणता ईतसंज्ञक वर्ण आहे, ईतसंज्ञक वर्ण ज्याची पुनरावृत्ती झाली, ईतसंज्ञक म्हटलं तर कोणता येईल, हा न येईल. आणि फक्त म्हणलं की माहेश्वर सूत्रामधला वर्ण ज्याची पुनरावृत्ती झाली तो असेल ह. आता पहा, जो पहिला जो प्रथम व्यंजन वर्ण कोणता असेल ह, आणि हा जो पहिला व्यंजन वर्ण आहे ह इथे का आलेला आहे, कारण की हे जो आहे याचे प्रत्याहार निर्मितीमध्ये त्याचा उपयोग होतो ह्या हचा. आणि हा जो दुसरा ह आलेला आहे तो का आलेला इथे, कारण ह्या ह मुळे ही जी वर्णमाला आहे ती पूर्ण करण्यासाठी हा हचा आलेला इथे उपयोग. आता पहा, जे अंतिम ईतसंज्ञक वर्ण आहेत ते किती आहे, टोटल 13. आणि मध्ये असलेला ईतसंज्ञक वर्ण कोणता होता, ल. ल मध्ये ह अ असल्यामुळं हा आहे 1. नंतर आहे टोटल ईतसंज्ञक वर्ण किती आहेत, 14. त्यामुळे हे झालं पूर्ण माहेश्वर सूत्रामध्ये. तरी एक वेळ शॉर्टमध्ये रिवाईज करून पाहू. पहा, हे जे माहेश्वर सूत्र आहे त्यामध्ये टोटल 14 सूत्रे आहेत असे. आणि 14 सूत्रांपैकी सर्वात पहिल्या लाईनमध्ये लिहिलेले पहा, हे जे सर्व आहेत हे आहेत स्वर. आणि त्यानंतर हे जे खालचे आहेत हे जे आहेत व्यंजन. आणि व्यंजनांमध्ये सर्वात सुरुवातीचा व्यंजन आहे ह आणि सर्वात शेवटचा व्यंजन सुद्धा आहे ह. आणि हा जो पहिला व्यंजन आहे ह तो कशासाठी आहे, प्रत्याहार निर्मितीसाठी. आणि व्यंजनांना कोणत्या प्रत्याहाराने संबोधलं जातं, ह ते इथे ल असल्यामुळे प्रत्याहार कसे बनवतात ते आपण इथे पाहणारच आहोत. ह ते ल, ह ल प्रत्याहार म्हणजेच व्यंजन. आणि स्वर म्हणजे काय, सर्वात सुरुवातीचा स्वर कोणता आहे, अ. आणि इथे प्रत्याहार कोणता बनतो, च आहे, अ च. स्वर म्हणजेच काय, अ च प्रत्याहार. हे झालं स्वर आणि व्यंजनांबद्दल. जी स्वरांची सुरुवात कुठून होते, अ पासून. आणि व्यंजनांची सुरुवात कुठून होते, ह पासून. ह जो आहे हा ह कशासाठी आहे, हा ह सुरुवातीचा ह हा आहे प्रत्याहार निर्मितीसाठी. आणि हा जो शेवटचा जो आहे व्यंजनांचा शेवट जो जशानं होतो तो आहे ह. हा ह कशासाठी आलेला इथं, ही जी वर्णमाला लिहिली आहे तिचा क्रम जो आहे तो पूर्ण करण्यासाठी हा ह चा उपयोग आहे. आता माहेश्वरी सूत्रामध्ये जे हलंत दिसत आहे सर्वात शेवटीला, ते हलंत म्हणजे काय, हे जे आहे सर्व हलंत ते आहेत ईतसंज्ञक वर्ण. ईतसंज्ञक, ईतसंज्ञक म्हणजे ह्याचा प्रत्याहार निर्मिती करताना आपण ह्याला मोजत नाही, याचा लोप करून टाकतो. आणि ह्यामध्ये हे टोटल किती आहेत ईतसंज्ञक, शेवटी जे आहेत ते वर्ण 14 आहेत. परंतु इथे न जो आहे या परत परत आलाय, म्हणून जे सूत्राच्या शेवटीचे जे ईतसंज्ञक आहेत त्याला आपण 13च पकडू. अंतिम ईतसंज्ञक वर्ण असं जर म्हटलं तर 13. आणि हा ल न मधला ल जो आहे त्यामध्ये हा अ जो आहे तो आहे ईतसंज्ञक. त्यामध्ये ईतसंज्ञक वर्ण किती असेल मग, 1. असे टोटल पूर्ण ईतसंज्ञक वर्ण किती असतील ह्या माहेश्वर सूत्रामध्ये, टोटल असतील 14. हे झालं ईतसंज्ञक वर्णांबद्दल. आता पाहूया माहेश्वर सूत्राला तुम्ही लक्षात कसं ठेवणार, कसं आहे याचं. सर्वात पहिल्या लाईनमध्ये तर स्वर आहेत हे तर तुम्हाला कळालं, आणि त्यानंतर आहेत व्यंजन असं. आणि त्यानंतर पहा स्वरांमध्ये कसं हे सर्व स्वरांचं लक्षात ठेवायचं. नंतर पहा हे इथं ह पासून सुरुवात झालेली आहे. नंतर य व र आणि ल हे आहेत अंतहस्त. सर्वात पहिले काय, अंतहस्त. नंतर हे आपण मराठीमध्ये लिहितो पहा, क ख ग घ न आणि त्याच्या खाली अशी लिहितो ना, त्यामध्ये ही पहिली लाईन, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी, ही जी पाचवी अनुनासिकांची जी असती ओळ ती दिलेली आहे सर्वात पहिले. पहा हे जो आहे तो 5व्या ओळीमधले. नंतर आहे झ भ न घ ढ ध श, हे जे आहेत हे कोणत्या ओळीमधले आहेत, 4थ्या. नंतर आहे ज ब ग ड द, हे कोणत्या ओळीमधले असणार, 3ऱ्या. आणि नंतर ख फ छ ठ थ इथपर्यंत 2ऱ्या ओळीतले. नंतर च ट त आणि क प हे जे आहेत ते पहिल्या ओळीमधले. नंतर पहा श श स आणि ह हे कोणते आहेत, उष्म वर्ण. शलो उष्मान ह हे पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण. ज्यांनी पाहिलं नाही मागचा व्हिडिओ ते पाहून घ्या. हे पहा, हे झालं माहेश्वरी सूत्राच्या लक्षात ठेवण्याबद्दल.
आता माहेश्वर सूत्र हे सर्व समजलं असेल. तर पहा, माहेश्वरी सूत्राचं प्रयोजन कशासाठी सांगितलं होतं? प्रत्याहार निर्मितीसाठी आणि वर्णवेदासाठी. वर्णवेद म्हणजे काय? वर्णाचं ज्ञान होण्यासाठी. हे सर्व झालं माहेश्वर सूत्राबद्दल. आता माहेश्वर सूत्रापासून प्रत्याहार निर्मिती कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर थँक्यू सो मच. सर्वांनी हे जे आहे माहेश्वर सूत्र पाठ करा व्यवस्थित आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. थँक्यू सो मच.